श्री गणेशाय नमः. नमो नमः. सिद्धी संस्कृत ट्युटोरियल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 10th स्टँडर्ड स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. रादर ज्यांची उद्या बोर्डची एक्झाम आहे त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आणि क्रुशियल व्हिडिओ असणार आहे. ओके, सो व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. ओके, मला माहिती की तुम्ही खूप छान करणार आहात. तुमचा अभ्यास झालेला आहे आतापर्यंत. जस्ट तुम्हाला आता तुमचा लास्ट हा जो दिवस आहे त्यात तुम्हाला फक्त तुमचं जे पण अभ्यास झालेला आहे तो फक्त ब्रशअप करायचा आहे. ओके, सो बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही नक्कीच आउट ऑफ तुम्हाला मिळणारच आहे. सो आपण आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि कोणते कोणते तुमचे राहिलेले आहेत असं तुम्ही एक काम करा, एक पेज घ्या आणि एक लिस्ट बनवा. मी जे जे टॉपिक सांगते ते लिहा आणि जर तुमचं जे ते टॉपिक झाले असेल तर टिक करा, त्याला नाही झाले असेल तर त्याचा परत अभ्यास करा. ओके, सो त्यासाठी आज हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. ओके, सो तुमची ही बुक आहे, त्यातला खूप इम्पॉर्टंट टॉपिक मी सांगत आहे. फर्स्ट ऑफ ऑल, चित्रपटकोश जे आहे तुमचं ते खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्ही हे सगळं नीट केलेलं आहे. प्रत्येक वस्तूचं तुम्हाला नाव, तुम्हाला पाठ आहे आणि त्यासोबत तुम्हाला लिहिता देखील येते. कारण जरी आता समजून घ्या, फॉर एक्झाम्पल जर आपण हे एक्झाम्पल घेतलं पिहितपत्रम, जर तुम्हाला पिहितपत्रमची स्पेलिंग जर तुम्ही चुकीची लिहिली ना, तुम्हाला इथे 0 मार्क्स मिळतात. सो दॅट्स वाय हे जे चित्रपटकोश आहे ते तुम्ही लिहून देखील बघा. प्रत्येक शब्द 1-2 वेळा लिहा, तरच तुम्हाला, जर तुम्हाला आउट ऑफ हवे असेल तर तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी करावी लागेल. ओके, नेक्स्ट आता बघा, हे सगळं तुम्हाला एकदा तरी लिहून काढायचंच आहे. नेक्स्ट आहे समयह पण खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये येतच आहे. ओके, सो आता तुम्हाला समयमध्ये काय करायचं बरं, तर बघा तुम्हाला प्रत्येक समय कसा लिहिता बरं हे तुम्हाला माहिती हवं. ओके, म्हणजे समजून घ्या 9:45ला काय म्हणतात, 10:15ला काय म्हणतात, 10:30ला काय म्हणतात, हे सगळं तुम्हाला माहिती हवं. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे देखील तुमचं झालंच पाहिजे. ओके, नेक्स्ट आता आपले लेसन स्टार्ट होतात. प्रत्येक लेसन तुम्ही एकदा तरी वाचायलाच हवा बरं, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये तेवढं तुम्हाला पॅसेज आल्यावर तुम्हाला तेवढं इझी होईल. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट टिप म्हणजे बोर्डच्या एक्झामला जेव्हा तुम्ही लिहाल, वेन यू विल स्टार्ट रायटिंग, प्लीज डोंट सी द बॅक पेपर. म्हणजे तुम्ही एक एक क्वेश्चन बघा, मागचे क्वेश्चन पाहू नका. कारण खूप जण काय करतात की पेपर आले की पहिले सगळे पेपर पूर्ण क्वेश्चन पाहून घेतात. सो जर तुम्ही पूर्ण पाहिलं ना तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. जर असा कोणता तरी क्वेश्चन आला की जो तुम्हाला येत नाही, सो तुमचा कॉन्फिडन्स खूप कमी होईल. दॅट्स वाय प्रत्येक वेळेला फर्स्ट क्वेश्चन जो असेल त्याच्यापासूनच स्टार्ट करायचं, मागचे क्वेश्चन बिलकुल पाहिजे नाहीत. ओके, मला माहिती आहे की तुम्ही खूप एक्सायटेड असता की काय आलं, बट तरी नाही पाहिजे. सो हे जे लेसन आहेत, आय होप हे तुम्ही सगळे केलेले आहेत. आपल्या चॅनलवर देखील हे सगळे लेसन मी अपलोड केलेले आहेत. ओके, आणि भाषा अभ्यास जे आहे त्याचं जे हे असतं ना, जालरेखा पुर्यत किंवा हे बघा प्रवाही जालम पुर्यत, हे जे आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तसेचे तसे एक्झाममध्ये येतातच. सो तुम्ही हे नीट करा. आय होप तुम्ही केलेलं असेल. त्यानंतर हे जे आहे सूचनानुसार कृती कुरूत, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रामरचा क्वेश्चन आहे, ग्रामरचा क्वेश्चन येतोच. खूप जणांचे मार्क्स कुठे जातात, ग्रामरच्या क्वेश्चनमध्ये. तुम्ही हे करू नका, ग्रामरचा क्वेश्चन नीट सॉल्व्ह करा. आपल्या चॅनलवर मी एक एक नीट शिकवलेलं आहे. प्लीज तुम्ही 10th स्टँडर्डचा प्लेलिस्ट ओपन करा, सगळं पहा एकदा. पुढे आता हे बघा, हे लेसन आहेत व्यसने मित्र परीक्षा. सेम या लेसनला पण मी तेच सांगेल. सुक्तीसुद्धा जी आहे ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे श्लोक आहे, मला आय होप मी काल जो व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही पाहिलेला आहे. त्यात मी सगळे श्लोक कसे बरं लर्न करायचे ते सांगितलेलं होतं. हे श्लोक फक्त लर्न करायचे नाही आहेत, तर हे श्लोक तुम्हाला लिहून देखील पाहिजे आहेत. कारण एक्झाममध्ये कसं येतं बघा, फक्त विद्या ना मिल आणि हे काहीच येणार नाही आहे. आणि लास्ट धनम विद्या विघ्न पशुहू, एवढंच येईल. बाकी सगळं तुम्हाला लिहायचं आहे, प्रत्येक शब्द. आणि जर तुमचा थोडाही शब्द तुम्ही चुकीचा लिहिला, तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. सो दॅट्स वाय यू हॅव टू राईट इट सगळं तुम्हाला. आणि हे जे अन्वय पुर्यत असतं ना, हे पण येतं बरं अन्वय. खूप जण याला इग्नोर करतात, बट प्लीज डोंट इग्नोर इट. एक्झाममध्ये हे येतं. म्हणजे कसं,
कुठेही अशी अंडरलाईन असते आणि म्हणता की सांगा बरं काय आहे. ओके, सो दॅट्स वाय एक 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 नीट करायचं आहे. पुढे पुढे आय होप तुम्ही याचा देखील भाषा अभ्यास नीट केलेला आहे. हे जे आहेत तक्ते हे नीट तुम्ही केलेले आहेत. तुम्हाला माहिती कुठे काय आहे. माध्यम भाषा देखील तुमचं नीट झालेलं आहे. माध्यम भाषाचे फॉर्मेट तुम्हाला माहिती आहे. 3 पॅरेग्राफचं माध्यम भाषा लिहावी लागते. पहिल्या ह्याच्यात इंट्रो असतं, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे त्याच्याबद्दल लिहायचं असतं आणि तिसऱ्या ह्याच्यात कन्क्ल्युजन लिहायचं असतं. असं जर लिहिलं तरच तुम्हाला इथे मार्क्स मिळतात. नीट करायचं आहे. नेक्स्ट आता हे जे आहेत अभ्यासपत्र, याच्यातून हे जे आहेत क्रमेण योजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक्झाममध्ये येतं बरं. क्रमेण योजन भरपूर जणं करत नाही, बट तुम्ही करा. नेक्स्ट आता हे बघा मी जे बोललेली अन्वयपूर्वक बघा हे असं येतं. सो दॅट्स वाय तुमचं अन्वय पण छान झालेलं पाहिजे. संधी विग्रह पण येतं. पुढे आता टेबल्स दिले. टेबल्स आय होप तुमचे सगळ्यांचे लर्न आहे. टेबल्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती असेल की टेबल्समध्ये एक नाम तालिका येते, एक सर्वनाम तालिका येते. ओके, सो तुम्हाला टेबल्स नीट माहिती पाहिजे. म्हणजे कसं येतं बरं तर बघा, भगवान आणि इथे काहीच येत नाही आणि भगवंत तर तुम्हाला इथे लिहावं लागतं. सो दॅट्स वाय तुमचे टेबल लर्न हवे. श्रीमतचा टेबल, ओके, आत्मन, राजन हे खूप बेसिक क्रायटेरिया आहे संस्कृतमध्ये. नेक्स्ट आता हा लेसन आहे, त्याचा पण मी जे सांगितलं सेम, जे मी प्रत्येक लेसनला सांगते की सगळे लेसन वाचूनच काढा. ओके, युग्ममाला पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा पण तुमच्या पोएम आहे सगळ्या इम्पॉर्टंट आहे. बघा इथे कंठस्थीकरणार्थम दिलं आहे, म्हणजे लर्न करायचे आहेत तुम्हाला या. आय होप तुमचे हे सगळे लर्न झालेले आहेत पोएम. ओके, सो तुम्हाला हे सगळं नीट करायचं आहे. प्रत्येक श्लोक एकदा तरी लिहून काढायचा आहे. अन्वय नीट पाहायचा आहे. हे बघा हे जे आहेत हे नीट करायचं आहे. हे बघा हे जे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा नाम तालिका मी जे तुम्हाला सांगितलेलं सेम तुमचे टेबल लर्न हवे. आय होप तुमचं सगळं झालेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ फक्त एक तुम्ही लिस्ट करून घ्या की तुमचं काय राहिलं आहे काय नाही राहिलं आहे. फक्त एक तुम्ही करून घ्या आणि तुमच्याकडे भरपूर टाईम आहे, तुम्ही करू शकतात. आता पुढे वाच्य परिवर्तन पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ग्रामरमध्ये 1-2 मार्क्सला नेहमी येतच आहे. पुढे आहे संस्कृत नाट्यस्तबक, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. भरपूर जणं करत नाही, तुम्ही करा. संस्कृत नाट्यस्तबक खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या एक्झाममध्ये 4 मार्क्सला येतं. ओके, काही नसतं, फक्त तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेलं असतं, तुम्हाला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. इंग्लिश मिडियमवाले इंग्लिशमध्ये करतील, मराठी मिडियमवाले मराठीमध्ये करतील. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे हे. याचं तुम्हाला फॉर्मेट मी सांगते. हे लिहिताना पहिलं तर तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं असतं, दुसरं ट्रान्सलेशन लिहायचं असतं याचं, आणि तिसरं कन्क्ल्युजन लिहायचं असतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं. आणि या संस्कृत नाट्यस्तबकाला और नदी सुक्तम खूप इझी पण आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. काय वाचन प्रशंसा हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे आता हे धेनो व्याघ्र पलायते, सेम मी जे प्रत्येक लेसनला सांगते तेच याला देखील सांगेल. समास आय होप तुमचे समास छान झालेले आहेत. सगळे समास तुम्हाला छान येतात. समास पण एक्झाममध्ये नेहमी येतच. नदी सुक्त हे बघा मी जे सांगितलेलं की संस्कृत नाट्यस्तबकाला और जे असतं ते नदी सुक्तम असतं. ओके, काय दिलं आहे सरलार्थ लेखनार्थ, म्हणजे ट्रान्सलेशन करून तुम्हाला ते लिहायचं आहे. पुढे जटायू शौर्यम हे पण इझी पण आहे आणि थोडे इम्पॉर्टंट पण आहे. हे बघा याचे जे संधी विग्रह असतात किंवा समास जे तुम्हाला लेसन खाली दिलेले असतात ना तेच एक्झाममध्ये येतात. सो दॅट्स वाय तुमचे सगळे समास सगळे संधी एकदा तरी नीट वाचून झालेले हवेत. ओके, आदेश
शंकराचार्य हो. ओके, प्रत्येक लेसनला मी जी सांगितलेली आहे तुम्हाला तेच याला पण सांगते. अभ्यासपत्रम 3 हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यात हे जे आहेत हे इम्पॉर्टंट आहे. आय होप तुमचं हे झालं आहे. क्रमेण योजक पण इम्पॉर्टंट आहे. क्रम येतच बरं. समास विग्रह पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा इथे टेबल्स दिलेले आहेत. मी जे बोललेली सर्वनाम तालिका. ओके, नीट करायचं आहे तुम्हाला. आय होप तुमचं सगळं झालेलं आहे. आता हां, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे हे धातू क्वत्वतु कृत्याः शत्रुशानच हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे पण एक्झाममध्ये येतं बरं. भरपूर जण हे करत नाही, पण तुम्ही करा. हे पण सर्वनाम तालिका वगैरे त्यांच्यासोबतच येतं. ओके, पुढे आपली लास्ट पोएम चित्रकाव्य. जे मी तुम्हाला सुक्तीसुधा नंतर जे पोएम होते ते ज्यांना मी जे सांगितलं ते याला देखील ॲप्लिकेबल आहे. म्हणजे तुमचे हे जे श्लोक आहे ते लर्न हवे, लिहिता यायला पाहिजे. ओके, सगळे लर्न केलेच हवे. आय होप तुमचे सगळे झालेले आहेत. मित्रांनो, हा जो श्लोक आहे भरपूर जणांना वाटतं की हा एक्झाममध्ये येईल की नाही येईल, बट भरपूर वेळेला हा श्लोक आलेला नाही आहे. ओके, बोर्ड्समध्ये हा श्लोक क्वचित एकदम कधी म्हणजे आपण म्हणू शकतो की रेअरली आलेला आहे. सो हा श्लोक पण तुम्ही वाचून घ्या. ओके, पुढे हे सगळं नीट करून घ्या. हां, प्रतिपदम संस्कृतम हा पण लेसन जो आहे त्याचे सूचनानुसार कृतीकृत एकदा तरी पाहून घ्या. हे बघा, हे जे टेबल्स आहे ना हे त्यातूनच भरपूर वेळा तुमच्या एक्झाममध्ये येतात. ओके, हे प्लीज इग्नोर करू नका. मानवता धर्म हो, नीट सगळं करा. हे जे आहेत रिक्त स्थानाने ते नीट करा. क्रियापद नाम सगळं नीट करा. ओके, याचा जो अभ्यासपत्रम आहे मित्रांनो, जेवढेही तुमच्याकडे अभ्यासपत्रम आहे ते नीट करा. त्याच्यातून भरपूर वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन येतातच. निजंत खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाममध्ये 100% येतं. तुम्हाला एक्झाममध्ये काय येतं, निजंत हे बघा, निजंत कुरुत किंवा निजंत निष्कास आहे. हे नीट तुम्हाला यायलाच पाहिजे. याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. खूप छान पद्धतीने मी शिकवलेला आहे. जर तुम्हाला येत नसेल तुम्ही प्लीज ते बघा. संख्या विश्वम 1 हे देखील एक्झाममध्ये 100% येतंच. हे देखील करा, नीट करा प्लीज. हे बघा, याच्यातून भरपूर वेळा 1-2 क्वेश्चन तर येतातच. आय होप तुमचे हे सगळे झालेले आहेत. लेखन कौशल्यम ओके, षष्टी विभक्ती सप्तमी विभक्ती याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यात मी प्रत्येक विभक्तीचे इझी शब्द जे आहेत ते मी खूप छान म्हणजे इझी सेंटेन्स तिथे अपलोड केलेले आहेत. पुढे आता मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे निबंध. आय होप तुमचे जे निबंध आहेत ते तुमचे नीट झालेले आहे, लर्न केलेले आहे तुम्ही, नीट तुम्हाला लिहिता येतात. प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे निबंधामध्ये. ओके, पुढे ओके, सो आता आपला हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त हे बघा, तुम्हाला बुकच्या शेवटी काय दिलेलं आहे, तुम्हाला पेपर पॅटर्न दिलेला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तो पेपर पॅटर्न रेफर करा आणि त्यानुसार आज नीट अभ्यास करा. ओके, आजचा दिवस आहे तुमच्याकडे. ओके, सो थँक्यू सो मच मित्रांनो. मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगाल उद्या की तुम्हाला पेपर कसा गेला. ओके, सो लेट्स एंड द सेशन. थँक्यू सो मच आणि तुम्ही नक्कीच करू शकाल. थँक्यू.